आज आहे संडे स्पेशल ब्रेकफास्टमध्ये इडली सांबार आणि चटणी। चला तर मग पाहू कशी बनवली। काल सकाळी मी तांदूळ आणि डाळ भिजत घातलं होतं सेपरेटली। 4 वाट्या तांदूळ होते आणि त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ होती। आता हे दिवसभर भिजल्यानंतर मी संध्याकाळी बॅटर काढायला घेतलं। आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतले आणि त्यानंतर उडदाची डाळ पण काढून घेतली। सेपरेट काढलं कारण तांदूळ पटकन बारीक होत नाहीत आणि डाळ पटकन बारीक होते। बॅटर रात्री मी काढून ठेवलं। आता ते रात्रभर आंबेल आणि सकाळी मी त्याची इडली बनवणार। बॅटर जास्त पातळ नाही ठेवायचं, नाहीतर इडली छान फुगत नाही। अशा प्रकारे सगळं बॅटर काढून झालं। नारळ पण मी सोलून ठेवलं होतं चटणीसाठी। सकाळी सगळ्यात आधी मी कुकरला डाळ शिजायला टाकली वरणासाठी। अर्ध्या प्रमाणात मुगाची आणि तुरीची डाळ मी घेतली। थोडंसं तेल आणि हळद टाकून कुकर गॅसवर ठेवला डाळ शिजण्यासाठी आणि वरणाला फोडणीसाठी तोपर्यंत खोबरं, लसूण, आलं मिक्सरला काढून घेतलं आणि भाज्यांमध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि 1 साल काढलेला बटाटा चिरून घेतला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकता। मला जेवढ्या आवडतात तेवढ्या मी घेतल्या। शेवगा आणि भोपळा मला नाही आवडत, कधीतरी टाकते पण आज नाही टाकत आहे। कढई गॅसवर ठेवली। सगळ्यात आधी तेलामध्ये मोहरी आणि जिरेची फोडणी दिली। मग बारीक चिरलेल्या 5-6 मिरच्या आणि कांद्याची फोडणी दिली। कांदा छान परतल्यानंतर टोमॅटो ॲड केलं। टोमॅटो थोडं मऊ झाल्यानंतर शिजून मग त्यामध्ये मसाले ॲड केले। थोडं हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तांबडं तिखट, 1 चमचा सांबार मसाला, 1 चमचा धनेपूड, सगळे मसाले घालून छान परतून घेतलं। झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतू दिले। कुकर पण थंड झाला होता। त्यामधली डाळ एकजीव करून घेतली आणि त्यानंतर मग जी फोडणी दिली होती त्यामध्ये डाळ ॲड केली। पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली। मला जेवढ्या प्रमाणात पातळ आवडतं तेवढं पाणी ॲड केलं। वरण शिजायला ठेवलं। चटणी करायला घेतली। चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, ओलं नारळ, त्यानंतर हिरव्या मिरच्या 2-3 आणि थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्सरला काढून घेतलं। पाणी टाकून छान वाटून घेतलं आणि मग चटणीला मोहरीची फोडणी दिली। आता इडल्या करायला घेते। इडली बॅटरमध्ये मीठ आणि कुकिंग सोडा ॲड केला आणि बॅटर छान एकजीव करून घेतलं। आता इडली पात्रामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं, त्यामध्ये लिंबाची फोड घातली आणि ते गॅसवर ठेवलं। इडलीच्या सगळ्या प्लेटांना तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये 1 बाय 1 बॅटर ॲड केलं। सगळ्या प्लेटमध्ये बॅटर ॲड केल्यानंतर झाकण बंद करून 15 ते 20 मिनिट शिजू दिलं। 15 ते 20 मिनिटांनी इडल्या वाफून तयार झाल्या। गॅस बंद केला आणि थोडंसं थंड झाल्यावरती झाकण उघडून इडल्या थंड होऊ दिल्या आणि मग काढल्या। झाल्यानंतर व्यवस्थित निघतात। 1 बाय 1 सगळ्या इडल्या काढून घेते। इडल्या छान मऊ लुसलुशीत झाल्या होत्या आणि इडली बनवण्यासाठी मी साधे तांदूळ वापरले होते, ज्याने इडल्या खूप मऊ आणि लुसलुशीत होतात। अशा प्रकारे इडली सांबार आणि चटणी तयार आहे। प्लेट वाढून घेतली। या मग ब्रेकफास्ट करायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। आज आहे संडे स्पेशल ब्रेकफास्टमध्ये इडली सांबार आणि चटणी।